एकीकडे सलग आलेल्या सुट्ट्या आणि दुसरीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी आता नागरिक सज्ज झालेले आहे आणि याच निमित्ताने गावी जाण्यासाठी बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसते। नाशिकच्या ठक्कर बाजार येथील बस स्थानकावर प्रवाशांनी गावी जाण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि विशेषतः नाशिक पुणे मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक वाढल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। या मार्गावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः लाईन लागलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रवाशांनी गर्दी देखील केलेली आहे। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ झालेली आहे आणि या निमित्ताने नागरिकांकडून खबरदारी घेतली जाते। बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। खरं तर गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेऊन मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं आणि त्याच निमित्ताने आपण जर बघितलं तर नागरिकांकडून मास्क देखील वापरला जात आहे आणि खबरदारी जी आहे ती देखील गर्दीच्या ठिकाणी घेतली जाते। तर त्याचप्रमाणे गावी जाण्यासाठी देखील नागरिक जे आहेत ते आता बस स्थानकावर गर्दी करताना आपल्याला या ठिकाणी दिसतायत। नाशिकमधील जे तीनही प्रमुख बस स्थानक आहे या तीनही प्रमुख बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।